नितीन 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 कुठे गेला? नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. गळ्यातलं काय केलं मी? देवा काय केलं मी? हा सगळं घेऊन पळून गेलं माझे दागिने पैसे सगळं घेऊन गेलं. हाताने सोन्यासारख्या संसाराचं मी वाटोळ केलं. एवढं सोन्यासारखं लेकरू नवरा सगळं सोडलं आणि याच्या नादी लागले. काय केलं मी असं? मी खरंच नालायक पुढे जाऊ आता पुण्याला सांगू. डोकं तर पुसत नीट. बस आय इकडे बघा. लवकर करा ना जेवण, मला भूक लागली. आता उरकलं ना मग तुला जेवायला देतो लगेच. हा हो ताई, कुठं गेल्या ताई? मला मिक्सर लागत होतं जरा, माझं मिक्सर खराब झालं म्हणलं ताईला बोलावं. ते बाहेर गेलं जरा. हा का? तुम्ही का मग स्वयंपाक करता? मग स्वयंपाक करून नाही गेल्या का? हा गडबडीत विसरले ते. मग उठा, मी करते. अहो करते ना मी, उठा. आता काय एका दिवस केल्याने काय होणार आहे का? बसा तुम्ही इकडं. तू नाश्ता नाही केला का रे पिल्लू अजून? नाही नाही का? आई काल सकाळीच गेली होती. हा का?
मग रात्री जेवले का नाही? जेवलो. जेवले का? स्कूलमध्ये व्यवस्थित राहायचं. हा, जास्त येडेवाणी करायचं नाही आता. मम्मी तू कुठे गेली ती? मला लय भूक लागली होती आणि मला आठवण पण येत होती तुझी. मी आता कुठंच नाही जाणार बाळा, तुझ्या जवळच थांबणार आहे. कुठंच नाही जाणार तुला सोडून. आता कशाला आली इकडं? माझं चुकलं, मी असं नव्हतं करायला पाहिजे, मला माफ करा ना. असं नव्हतं करायला पाहिजे? निदान काय केले हे सांगण्याची लाज तरी वाटते का तुला? अहो लय मोठी चूक झाली माझ्याकडून, परत नाही असं करणार. मला खरंच माफ करा, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय आणि शिवशिवाय. हे बघ, मला आहे ना तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. तू चालते हो इथून. नका ना असं करू, खरंच नका करू. मी नाही राहू शकत तुमच्या दोघांशिवाय. माझ्याकडून खरंच लय मोठी चूक झाली. आमच्या दोघांशिवाय राहू शकत नाही म्हणजे? कोण आहे आम्ही दोघं तुझ्यासाठी? आमच्या दोघांचा विचार तरी केला का तू? माझं जाऊ दे ग, पण निदान या बारक्या मुलाचा याचा तरी विचार करायचा ना. हो खरंच चुकले मी, मला खरंच माफ करा. खरंच नाही, मी खरंच नाही करणार असं, मला खरंच माफ करा. काय विश्वास ठेवायचा तुझ्यावर आता? एकदा फसवला गेलेला माणूस आयुष्यात परत कोणावर विश्वास ठेवत नाही, आणि माझ्या तर तुझ्यावर अजिबात विश्वास नाही राहिला आता. सोड त्याला इकडं. नको, ऐका ना, मी कुठं जाणार तुमच्या दोघांना सोडून? माझं कोण आहे तुम्ही दोघं सोडून? कुठं जाणार म्हणजे? माझं तरी कोण होतं? तुमच्या दोघांशिवाय माझं होतं का कोण? एवढी मेहनत घेत होतो, कष्ट करत होतो तुमच्यासाठीच ना. आणि तुम्ही बघ, मी फक्त तुला माझ्या मुलासाठी स्वीकारतोय, पण आयुष्यात तुला मी माफ नाही करणार कधी. तसं तर मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही, पण फक्त ह्याच्यासाठी, कारण भविष्यात त्याला असं वाटू नये की माझ्या आई वडिलांनी माझा विचार केला नाही, स्वतःच्या भांडणासाठी ते वेगळे झाले. म्हणून मी तुला स्वीकारतोय. चल जा, पळ आतमध्ये. तोंड दाखवू नको तुझं इथं बाहेर कोणाला. हे झालेलं सगळं विसरायला मला वेळ लागल. तोपर्यंत सगळं पूर्वीसारखं होईल ह्याची अपेक्षा धरू नको. चल जा आतमध्ये. शिव, तुला माझी आठवण आली बाळा? तुला माहिती आहे का मी किती रडलो आई? खरंच मी थोडी चुकले होते बाळा. मी पप्पाला थोडासा त्रास दिला. आता नाही ना जाणार तुम्हाला सोडून? नाही जाणार आता, सोडून पण नाही जाणार आणि पप्पाला आणि तुला त्रास पण नाही देणार.